ऑफ द मॅच इथे मात्र पहिला चेंडू स्लॉट मध्ये आणि विरकावून दिलाय समोरच्या पार्किंग प्लॉट मध्ये. बिग हिट षटकार. हा षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी मुलाखती दरम्यान संघनायक तुषार शर्मा अर्थातच मनीनं देखील म्हटलं होतं की खेळाडूचा जो क्लास आहे ना, तो क्लास मात्र एका वेगळ्या प्रकारचा आहे. खरं तर गुणवत्ता, ताकद, नजाकत सर्व काही या खेळाडूमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. आणि फॉर्म जरी थोडासा खराब असला तरी या खेळाडूचा क्लास मात्र एक वेगळ्या लेवलचा आहे, एक वेगळ्या उंचीचा आहे. हे सांगताना त्यांना मात्र विश्वास दर्शवला गेला होता. या ऑप्शन प्रक्रियेमधला सर्वाधिक महागडा खेळाडू पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि षटकारानंतर मात्र त्याच्या बॅटमधून आली आहे ही एकेरी स्वरूपाची धाव. 7 धावा धावफलकावर. तर या दरम्यान मात्र चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूला मात्र सन्मान देत असताना सचिन ठोंबरेनं सिंगल स्ट्राईक रोटेट केली. या मैदानावरचा आणखीन एक विस्फोटक फलंदाज अर्थातच तुषार शर्मा मनी संघनायक. यावेळेस जोरदार फटका लगावला गेला. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. अवाक्याच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतोय आणि अगदी अडीच लॉंग ऑफ सीमा रेषे लगत हा चेंडू अडवला जाणार. तोपर्यंत मात्र मिळत आहे धावा 2 धावेनं धावसंख्येमध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमण करायचं खरं तर नाणेफेकीचा कौल गमावला होता आणि त्यानंतर या दुपारच्या सत्रामध्ये फलंदाजी करण्याची मिळालेली संधी. या मैदानाचा इतिहास जर आपण पाहिला तर दुपारच्या सत्रामध्ये ज्यावेळेला विकेट पूर्णतः खुली होते, ड्राय विकेट, आणि या विकेटवरती मात्र धावा या सर्वाधिक प्रमाणामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी वाऱ्याची साथ देखील फलंदाजांना मिळते आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विकेट ड्राय असल्यामुळे चेंडू पिच झाल्यानंतर वेगानं बॅटवरती येताना पाहायला मिळतात. खरं तर या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये सुहास करेनं गोलंदाजी बरोबरच फलंदाजी आणि फलंदाजी बरोबरच गोलंदाजीवर देखील कमालीची कामगिरी या ठिकाणी दाखवली आहे. संघनायकाच्या भूमिकेमध्ये सुहास करे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळलं जात आहे. खरं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दबाव बनवण्याचा प्रयत्न होता. यावेळेला जोरकस फटका खेचला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. अगदी शेवटच्या क्षणाला प्रणय काय कमालीचा झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. बालू अर्थातच प्रणय पोपेडा टिपतोय झेल आणि फलंदाज मनी तुषार शर्मा बॅक टू द पॅव्हिलियन. तर पहिली महत्वपूर्ण विकेट इथे मात्र गमावली आहे. जय हनुमान इलाईजी अर्थातच हनुमंतजी चौधर यांचा हा संघनायकाच्या भूमिकेमध्ये तुषार शर्मा. खरं तर 2 मोठे फटके तुषारच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. एकीकडे नशिबाचा धनी ठरला, झेल सुटला होता, परंतु त्यानंतर मात्र प्रणय पोपेटाने कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. झेल या ठिकाणी टिपला गेला. डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन, दिनेशजी पोपेटा साहेबांचा हा संघ सुहास करे संघनायकाच्या भूमिकेमध्ये. आणि अगदी संघनायकाला साजेसा खेळ मात्र पहिल्या षटकामध्ये करत असताना एक महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी गमावले गेले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 आपण पाहतोय फलंदाज दादा भोईर. खरं तर ग्रामीण क्रिकेट म्हटल्यानंतर दादा भोईर हे नाव खूप आदरानं घेतलं जातं आणि खेडूपाडा संघाचं गेली अनेक वर्ष सातत्यानं प्रतिनिधित्व करत असताना सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर 40+ संघाच्या माध्यमातून मात्र आपल्याला दादा भोईर हे सातत्यानं पाहायला मिळतात. गतवर्षी झालेल्या एका 40+ भव्य दिव्य स्पर्धेमध्ये या खेळाडूनं मात्र स्पोर्ट्स बायसिकल जिंकण्याचा बहुमान देखील मिळवला होता आणि असा खेळाडू यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इनॅट नंबर 3 दादा भोईर, जो असतील नॉन स्ट्रायकिंग एंडला सचिन ठोंबरे, शिवा
अर्थातच लॉर्ड शिवा म्हणून देखील या खेळाडूची ओळख आहे, परंतु या मैदानावरती आता जबाबदारीनिशी खेळ करावा लागेल. पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर धावा डिफेंड झाल्या होत्या. 38 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या आणि त्या 38 धावांना डिफेंड करत असताना शेवटच्या चेंडूवरती 1 चेंडू आणि 6 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यामुळे धावा डिफेंड झाल्या. तो सकाळच्या सत्रातील सामना होता. आता दुपारचं सत्र मैदानावरती सुरू आहे आणि या मैदानाचं वैशिष्ट्य राहिलंय, या मैदानाचा इतिहास राहिलाय की कोणतीही धावसंख्या या मैदानावरती सुरक्षित मानली जात नाही. दुसरं षटक घेऊन गोलंदाज आहे सागर. सागरचा पहिला चेंडू थोडासा दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. खरं तर रेग्युलरली आपल्या घरगुती संघाकडून खेळत असताना सागर कानडे आपल्याला आघाडीच्या गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो. यावेळेस मात्र LIG कडनं गोलंदाजी करण्याची संधी सागर कानडेला मिळते आहे. पहिला चेंडू जरूर दिशाहीन राहिला, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर असणारा हा चेंडू आहे. यानंतर मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा लो राहतोय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूमध्ये वेग फारसा पाहायला मिळत नाहीये. खरं तर सागर कानडे वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. गतवर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये याही खेळाडूच्या नावावरती आय थिंक KPL मध्येच या खेळाडूच्या नावावरती बायसिकल स्पोर्ट्स बायसिकल देखील या खेळाडूच्या नावावरती आहे. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा मानस, पंचांकडे अपील आणि इथे मात्र हे अपील उचलून धरलं जात आहे. पहिले 2 चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, त्यानंतर मात्र विकेट टू विकेट गोलंदाजी रिवॉर्ड मिळतोय आणि फलंदाज सचिन ठोंबरे शिवा. गेली आहे. सागर कानडेला मिळतं यश आणि एकंदर जर पाहिलं तर आघाडीचे 2 फलंदाज गमावल्यानंतर जय हनुमान LIG संघाची धावसंख्या मात्र धावफलकावरती 2 गडी बाद 10 धावा. नाणेफेकीचा कौल जिंकला DG बोपेडा कन्स्ट्रक्शन संघानं. क्षणाचाही विलंब न करता प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा मानस दर्शवला गेला. एकंदर जर आपण पाहिलं तर बरेचसे स्पॉन्सर्स आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. अर्थातच एनर्जी ड्रिंक, फुल पॉवर एनर्जी, रिओ बूम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याचबरोबर एक आंतरराष्ट्रीय ब्रँड कॅगन वॉटर्स. खरं तर कॅगन वॉटर्सचे बरेचसे आपण फायदे आहेत, ते फायदे मात्र तुमच्या समोर जरूर घेऊन येईल. या दरम्यान मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. अगदी स्क्रीनवरती आपण पाहू शकता हा फटका कशा पद्धतीने एक्झिक्यूट केला गेला. अकुट टप्प्याचा चेंडू होता, ऑन साईडला चेंडू वळवलाय. फाईन लेग गाडी स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावा. या ठिकाणी कौतुक करावं लागेल आमच्या डीजेचं देखील. मॅडी डीजेच्या माध्यमातून आमच्या समवेत या ठिकाणी जुळले गेलेत. खरं तर मागील एका स्पर्धेमध्ये देखील त्यांचा उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली होती. अगदी याच मैदानावरती 11 दिवस चालणारी ती स्पर्धा होती. पण तो बाहुबली निलेश भगत इनॅट नंबर 4 यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर विनंती असेल मयूर 11 आणि शहीद भगतसिंग राही 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी इथे उपस्थित राहायचं आहे. मयूर 11 आणि शहीद भगतसिंग राही 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. तिसरं आहे शेड्यूलमध्ये, तिसरं आहे ना. तर या दरम्यान मात्र पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेने. थोडंसं आपण करेक्शन जरूर आहे. लॉर्ड्स आपल्यापर्यंत जे पोहोचलेत यामध्ये थोडासा बदल असेल. षटक समाप्तीची घोषणा होतीये. या दरम्यान मात्र 2 षटकांचा वजवी खेळ संपला आणि 16 धावा धावफलकावरती आल्यात. प्रतिषटक 8च्या सरासरीनं
तर 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. दुपारच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी वळतो आहोत. खरं तर आणखीन एक रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळणार, यात मात्र शंका नाहीये. एक दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. कळंबोली प्रीमियर लीग चौथ्या पर्वामध्ये ही स्पर्धा गेली 3 पर्व यशस्वीरित्या या स्पर्धांचं आयोजन सातत्यपूर्ण पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर पुढील सामना असणार आहे हॅलो किड्स आणि DTSR ग्रुप या दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये आपण यायचं आहे. तर गोलंदाजीच्या बहुल्यावरती आपण पाहतोय पुन्हा एकदा सुहास करे आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरं. खरं तर 5 षटकांची लढत आहे. 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे. पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची आणि या दोन्ही पॉवर प्लेच्या षटकांमध्ये प्रतिषटक 8च्या सरासरीने मात्र 16 धाव फलकावरती आल्या आहेत. सागर कानडेनं दुसरं षटक हाताळलं. कमालीचं कमबॅक त्याचं देखील गोलंदाजीमध्ये राहिलं. सुहास करेचा विचार केला तर पहिलं षटक हाताळत असताना एक महत्त्वपूर्ण फलंदाज त्यांना बाद केला, 9 धावांचं योगदान दिलं. आणि त्यानंतर सागर कानडेनं देखील एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद करत असताना या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या 2 षटकांच्या समाप्ती अखेर. यावेळेला इट्स अ नो बॉल. पंचांचा नो चेडूचा इशारा येतोय, परंतु मिसकम्युनिकेशन पाहायला मिळते. दादा भोईर आणि निलेश भगत दोनही विवडेंना खेळाडूंमध्ये मिसकम्युनिकेशन आणि इथून परतावं लागेल. दादा भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. तर फ्री हिटचा चेंडू असणार आहे. येस नो बॉल. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर शौर्याचं प्रतीक, विजयाचं प्रतीक ध्वज जर आपण पाहिले तर अगदी बाउंड्री लाईनच्या चारही बाजूला विविध रंगांचे ध्वज आपल्याला पाहायला मिळतात. येस सर. हल चेक हल 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 हल
व्हॉइस ऑफ महाराष्ट्र जयेशजी भोसले सर मायक्रोफोन. धन्यवाद प्रवीणजी अर्जुनी सरांचा आवाज तुम्ही ऐकत होता. या मॅचच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना पुन्हा एकदा चालू होत असताना उत्तरार्धाचा खेळाला सुरुवात होती. लक्ष आहे ते केवळ 29 धावसंख्येचं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संतोष गोस्वामी आणि त्याच्या साथीला सुहास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत. सुहास करे आणि त्याच्या साथीला संतोष गोस्वामी. DRS घेण्यात आलाय. रन आउट साठी इथे DRS ची मागणी करण्यात आली आहे. निर्णय काय येतो हे पाहावं लागेल. मॅच चालू आहे. दोन्ही संघ अर्थात दोन्ही तितकेचे ताकदवर संघ आहेत. एका बाजूला आपण पाहतोय ना डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन दिनेजी पोपेटा साहेब यांच्या मालकीचा संघ सुहास करे या संघाचा कर्णधार आहे. जय हनुमान LIG अर्थात हनुमंत शेठ चौधर साहेब यांच्या मालकीची टीम. दोन्ही चांगले जवळचे मित्र, अगदी त्याच वेळेला चांगले आयोजक, एकामेकाच्या विरोधात आल्या. तुषार शर्मा या टीमचा कॅप्टन म्हणून कामकाज करतोय. पाहावं लागेल या दोन्ही संघांमधील कोणता संघ विजेता राहील. टॉस जिंकला होता या मॅचचा तो डीजी पोपेटा अँड कन्स्ट्रक्शन टीमने, जिथे प्रतिस्पर्ध्याला प्रथमतः बॅटिंगसाठी पाचारण करण्यात आलं होतं. जय हनुमान LIG टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना केवळ धावा 28 बनवल्या. हा खेळाडू इथे बाद असेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. पहिली विकेट खेळाडू क्रमांक पहिला बाद. रिप्ले ऑन स्क्रीन आपण पाहतोय. PTC लाईव्ह दूध का दूध पाणी का पाणी यांच्या माध्यमातून नेहमीच करण्यात येतं. DRS ऑन स्क्रीन खेळाडू अगदी दूर राहिला. मी तर म्हणेन एका फूट दूर राहिला हा खेळाडू आणि म्हणून इथे त्याला बाद करण्यात येते. काही इंचाने नव्हे काही फुटाने तो पाठी राहिलाय. वेल सॉंग झाल्या. DRS अनसक्सेसफुल राहिलाय आणि अर्थात मैदानाच्या आतमध्ये जिथे 4 या धावसंख्येवरती पहिला खेळाडू बाद झालाय. बॅटिंग करणारी टीम जय हनुमान LIG 5 धावा धावफलकावरती आहेत. पहिला खेळाडू बाद होत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. संदीप नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पुढचा बॉल गोलंदाज दत्ता भोईर. पुढचा बॉल दादा भोईरचा हा बॉल इथे एक्स्ट्रा कव्हरला. क्लासिकल अंदाजामध्ये एक्सिलंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट. धावमेदी 4 चौकार. बॅटर संदीपने केला. एक्स्ट्रा कव्हरला क्लासिकल अंदाजामध्ये सुहासच्या बॅटमधून सुहास गरेच्या बॅटमधून हा चौकार आला. दादाची दादागिरी चालू द्यायची नाही आहे हा प्रयत्न आणि हाच उद्देश असेल या बॅटरचा. पुढचा बॉल लोअर फुलटोस हलक्या हाताने कव्हरला. एक्स्ट्रा कव्हरला जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट. धावमेतील 4 वन्स अगेन चौकार. क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आपल्याकडे धावा कमी आहेत. अशा परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं व्हायला हवं. हे आपल्या प्रेझेंटेशन व्यासपीठ आपण पाहतोय. भव्य दिव्य असं व्यासपीठ या स्पर्धेचं. आदरणीय अशी विजयजी मनोहर शेठ खानावकर साहेब अर्थात माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांना आपण ऑन स्क्रीन पाहतोय. या स्पर्धेची एक भव्य दिव्य प्रशस्त असं आयोजन या स्पर्धेचं करण्यात आलंय. अगदी मान्यवर या व्यासपीठाच्या वरून आस्वाद घेत असताना या स्पर्धेचा आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जिथे धावफलकावरती धाव आहेत त्या 13 पहिल्या षटकाचा खेळाला संपुष्टात. 24 बॉल आणि 16ची आवश्यकता या मॅच मध्ये राहणार. 24 चेंडू आणि 16 धावा. धावफलकावरती 13 आहेत. दादा भुईर पहिल्या षटकामध्ये त्याला एक विकेट मिळवली ती ही सांघिक राहिली. वैयक्तिक विकेट त्याला मिळवता आली नाही आणि अर्थात पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. डीजी पोपेटा
कंस्ट्रक्शन से या टीम ने बॉल ऑन साइडला हलक्या हाताने केला. डीप मिड विकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक चांगल्या दर्जाचं मी म्हणेन विचार केला, विचार विनिमय केला, नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, प्रतिस्पर्ध्याला पाचार केला पहिला बॅटिंगसाठी आणि केवळ 28 धावसंख्येमध्ये प्रतिस्पर्ध्याचा हा जो विजय रथ आहे इथे थांबवला आणि एक सकारात्मक स्पर्धेची सुरुवात करायची. विजयानंतर एक आत्मविश्वास आपला द्विगुणित होणार आहे. यासाठी विजय हा इम्पॉर्टंट राहतो प्रत्येक टुर्नामेंटमध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि तो पहिल्या मॅच मध्ये इथे विजय मिळवलाय. दुसऱ्या षटकामध्ये सचिन तोमरे गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल लोड फुलटोळ हलक्या हाताने केवळ ऑन साइडला एकी डाव इथे निश्चितच प्राप्त होत असताना पाहायला मिळते. सिंगल्स आणि डबल्सचं कन्व्हर्जन इथे चांगल्या रीतीने पाहायला मिळालंय. सिंगल्स आणि डबलला प्राधान्य देणं गरजेचं आहे कारण आपण एक मोठ्या व्यासपीठावरती आहोत, मोठ्या पटलावरती आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये एक एक रन ही इम्पॉर्टंट राहणार आहे दोन्ही टीमसाठी. यासाठी प्रयत्नशील ही दोन्ही बॅटर्स पाहायला मिळतात. संघाची धाव मिळाला नाही. कमी गतीने बॅटची लीडिंग एज गॉट बिहाइंड विकेट. वन मोर विकेट डाउन. दादा भोईरच्या हाती झेल खेळाडू क्रमांक दुसरा संदीप ने की बाद. दाखवला. धाव हवी आहे हे जाणता दोन्ही फलंदाज आणि इथे धावा गोळा करण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचेल तब्बल 17 धावा धावफलकावरती आहेत. 12ची आवश्यकता. 20 बॉलचा खेळ शेष. दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आपण पाहतोय. क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. याची देही याची डोळा आपण क्रिकेटचा या दैदिप्यमान अशा आयोजनाचा आस्वाद घेत आहोत. पुढचा बॉल कमी गतीने टाकला. व्हेरिएशन करण्यात आलं. शॉर्ट मिड विकेट तैनात करण्यात आलाय. डायरेक्ट हिट. इथे DRS पंचांनी DRS घेतलाय. पंच तिसऱ्या पंचांची मागणी रेफर करत असताना तिसऱ्या पंचांना, कारण पंचांच्या मनामध्ये एक साशंकता आली आहे. निर्णय तितकासा इम्पॉर्टंट राहणार आहे दोन्ही टीमसाठी आणि हा निर्णय महत्त्वाचा आहे. दोन्ही अंपायर जाणतात कोणत्याही खेळाडूवरती कोणत्याही संघावरती अन्याय नको. निपक्षपातीपणाने निर्णय दिला जाईल आणि यासाठी कटिबद्ध असतो ते PTCची संपूर्ण टीम. आज PTCच्या टीमचंही कौतुक करायला हवं. किरण दळवी, केतन दळवी, संकेत, महेश, विष्णू, नीरज, विनय, अतुल, रवी हे संपूर्ण टीम आज चांगल्या रीतीने कामकाज करते. 6 कॅमेरानिशी या टीमच्या माध्यमातून एक चांगलं कामकाज पाहायला मिळत आहे. आमचे महेश मोरे यांना आपण मेन कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहत आहे. 5 वेळेला ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये संकेत यांना आपण पाहत आहे. एक चांगल्या दर्जाचं कामकाज त्यांच्या माध्यमातून होत आहे. 2 साइड अँगल कॅमेरा दर्जाचा इथे कामकाज करत असताना पाहायला मिळतात. निर्णय काय येईल, प्रलंबित असेल, अजूनही निर्णय ऑन अ स्क्रीन डिसिजन पेंडिंग आहे. दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट राहणार आहे. 29 धावा डिफेंड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान LIG टीम सध्याच्या घडीला प्रयत्नशील आहे. संघाच्या या प्रदर्शनावरती हनुमंत शेठ चौधर साहेब हे तितकेसे खुश नसतील.
कारण ज्या रीतीचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला पहिल्या मॅच मध्ये, अपेक्षा प्रत्येक संघाकडून चांगल्या परफॉर्मन्सची असते. निर्णय अजूनही पेंडिंग आहे, निर्णय अजूनही आलेला नाही आहे. इथे खेळाडू नॉट आउट आहे. खेळाडू नॉट आउट असेल याकडे लक्ष वेधूयात. नॉट आउट आहे खेळाडू, अर्थात मैदानाच्या आतमध्ये 17-2 एकेरी धावे ते अर्जित करण्यात आले. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी बोर्ड. अठरा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 खेळाडू बाद झालेत. 11ची आवश्यकता. पुढचा बॉल सचिन पुन्हा एकदा सज्ज होत असताना हलक्या हाताने स्टीअर केलंय. सिंगल्स आणि डबल्स इथे अर्जित करण्यात येत आहेत. नाखुश आहे बॅटर, कारण एक एक धाव किती इम्पॉर्टंट आहे पहा ना. या मॅच मध्ये मोठे फटके खेळायचे नाही, जोखीम घेत नाही आहेत दोन्ही बॅटर. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 19 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल आणि 10ची आवश्यकता. या ऐकूया डीजे माडीच्या माध्यमातून एक मधुर संगीत. व्यासपीठावरती काही मान्यवरांचे इथं आगमन झालंय. जाकीर भाई यांचा मी शुभ सन्मान करण्यासाठी किशोरजी खानावकर साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभ हस्ते जाकीर भाई यांचा शुभ सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. कलंबुलीतील एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं जाकीर भाई, मी किशोर शेठ खानावकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जाकीर भाई यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. तसेच धन्यवाद जाकीर भाई, आपण इथे आलात, वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिला त्याच्याबद्दल आपलं मनापासून आभार. तसेच आमचे गुरुदेव पाजी यांचा देखील सत्कार करण्यासाठी मी किशोर शेठ खानावकर यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या शुभ हस्ते गुरुदेव पाजी यांचा यथोचित मान सन्मान करावा. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन गुरुदेव पाजी यांना आपण सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धावफलकावरती धावा जिथे आपण पाहतो 21 आहेत. एक मापक लक्ष्याचा पाठलाग करायचा. 29चा पाठलाग होता. 8ची आवश्यकता आहे मॅच मध्ये अजूनही आहे. 21ला 2, 17 चेंडू आणि 8ची आवश्यकता. सामन्यामध्ये तितकीशी मज्जा आणि लज्जत आलीच नाही, कारण जिथे आपण पाहिलं ना तर धावा पूर्वार्धामध्ये तितक्याशा बनल्या नव्हत्या. क्रिकेटचा खेळ ज्या ज्या वेळेला धावा बनतात, षटकार चौकार येतात, त्यावेळेला तितकीशी मज्जा वाढत असते. परंतु इथे तुषार शर्मा मंडी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 हातात असताना पाहायला मिळतोय. एक लेजंड क्रिकेटर ज्याने अनेक मैदानं सातत्यपूर्ण गाजवली आहेत. ज्या पद्धतीने पनवेल प्रीमियर लीग मध्ये त्याचा परफॉर्मन्स राहिला, जिथे आपण रॉयल कळंबोली या टीमने पहिलं पर्व जिंकलं, जो मालिकाभराचा हकदार राहिला होता. पहिले 2 पर्व जिंकले होते, परंतु पहिल्या पर्वामध्ये मालिकावीर त्याने मिळवली होती. हा लोअर फुल टोज आहे जिथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. खेळपट्टीवरती चेंडू विसावला, निर्धाव येतोय डॉट बॉल येत असताना. 7ची आवश्यकता आहे. 22ला 2 आहेत. आज महत्वाचा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून, पहिला दिवस आणि या स्पर्धेचा सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. बॅटची लिडिंग एज यष्टीरक्षकाच्या हातून झेल इथे निसटलाय. सचिनला पण यशांच्या पाठीमागे पाहतोय. IPL ची सर्वाधिक जास्त बोली ज्या खेळाडूच्या हॅलो हॅलो त्याच्या हॅलो 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 एक्सपेक्ट नाहीये. हॅलो 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 चांगल्या रीतीने परफॉर्मन्स हॅलो 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 क्षेत्ररक्षण हॅलो 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 ठीक हॅलो 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 ठीक हॅलो.
गोलंदाजी क्रमांक 4 षटक गोलंदाज दाखवत असताना सचिन ठोंबरेला पाहायला मिळतात. चॉप केला होता पॉइंटला, क्षेत्ररक्षक येतोय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये, एक धाव निश्चितच मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, सेकंड रन वेगाने इथे कंप्लीट करण्यात येते. संघाची धावसंख्या 25 धावा फलकावरती आहे. 4 ची आवश्यकता या मॅच मध्ये अजूनही राहील. येणाऱ्या 10 बॉलचा खेळ शेष आहे. या मॅच मध्ये देखील गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. पूर्वार्धामध्ये एक निर्धाव षटक जे मात्र पाहायला मिळालं होतं. रोशन पाटीलच्या माध्यमातून इथे मिस टायमिंग राहिला. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये, मिड विकेट क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, त्याने झेललाय. हा सहज साधा सोपा झेल खेळाडू क्रमांक 30 25 ला 3 बाद. नवीन बॅटर मयूर वागसे मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट निश्चितच पाहायला मिळालंय. गोलंदाजांनी ज्या पद्धतीने खेळ केलाय किंवा अगदी त्याच वेळेला फलंदाजांवरती वरचढ ठरत असताना पाहायला मिळालेत. 25 ला 3, 4 ची आवश्यकता. हा बॉल इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अपील करण्यात आली. बोट आकाशाकडे, 1 मोर विकेट डाऊन. खेळाडू क्रमांक 4 लेग बी 4 प्लम्प बाद. पहिल्या मॅच मध्ये आपण 5 विकेट पाहिला. बॉल या षटकातील झालेत. एकंदरीत आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आला. येणारे चेंडू ते 8 बॉल आणि 4 ची आवश्यकता. हॅट्रिक वरती गोलंदाज आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना विकी पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. येणारे 8 बॉल आणि 4 ची आवश्यकता. मॅच बनू शकते. सचिन डोंबरेने या षटकामध्ये कलाटणी आणून दिली आहे. 3 विकेट त्याने मिळवल्यात. या षटकामध्ये 2 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्यात. आणि का आपल्यासाठी सर्वाधिक जास्त बोली लागली, बॅटने आपण तितकासा प्रभाव पाडू शकलेलो नाहीये, तर बॉलने आपण प्रभावित करायला हवा. आणि त्याचे प्रयत्न तो मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय. प्रयत्नार्थी परमेश्वर हे निश्चितच आपण नेहमी म्हणतो. इथे प्रयत्न तुम्हाला चांगले करावे लागतील. संधी मिळेल तुलाही, तू हिरमोसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. सचिन साठी आपण इतकंच म्हणू शकतो. खचून जाता कामा नये. या मॅच मध्ये कलाटणी देण्यासाठी आवश्यक आहे त्या विकेट घ्यायला सुरुवात झाली आहे. 1 ब्रिंग्स 2, अर्थात एक खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरा बाद होतो असं नेहमीच म्हटलं जातं. आणि अर्थात 2 बाद झालेत बॅक टू बॅक 2 बॉलवरती. हॅट्रिकचा बॉल हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. आल्या पहिला बॉल विकी पाटीलने फेस केला. जिथे एकेरी धावेत येत असताना संघाची धावसंख्या धावून पोहोचेल 26 वरती. 3 ची आवश्यकता. 7 बॉलचा खेळ शेष आहे. 3 ची आवश्यकता. सामना अगदी ज्या पद्धतीने तुल्यमान स्थितीमध्ये म्हणता येऊ शकतं, कारण इथूनही मॅच बनू शकते. क्रिकेटमध्ये आपण नेहमीच अशा रीतीच्या रोमांचकारी लढत पाहायला मिळाल्यात. ज्या ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅचेस असतात त्या त्या वेळेला सामने चांगल्या रीतीने बनत असताना पाहायला मिळतात. फलकावरती 26 ला 4, 3 ची आवश्यकता. 7 बॉलचा खेळ शेष आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने पॉइंट्सला केलंय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार.
तत्वर केवळ एकेरी धाव इथे अर्जित करण्यात आली आहे. शेवटच्या षटकापर्यंत मॅच घेऊन जाण्याचा प्रयत्न डीजी पोपेटा कंस्ट्रक्शन टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. अर्थात येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 2 ची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 2 धावा. 27ला 4. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये विकी पाटील आणि सुहास करेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. येणाऱ्या धावा आहेत त्या 27ला 4 आहे. येणारे 6 बॉल 2 ची आवश्यकता. मॅच बनू शकते. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक मधुर संगीत. मैदानाच्या आतमध्ये खेळतो. त्यांचे पिताश्री विजयजी पाटील यांच्याकडून प्रत्येक धावेसाठी 200 रुपये कॅश प्राइज देण्यात येईल. मैदानाच्या आतमध्ये 27ला 4. 2 ची आवश्यकता. एकही एक्स्ट्रा रन आलेले नाही आहे. डीजे माडीने लगावलेल्या या गीताबद्दलची चर्चा आपण करूयात. पायल पाटील आणि प्रीत बंद्रेचे जे गीत आहे ना, हल्लीच्या कालावधीमध्ये एखाद्या बॅटरने 5 बॉल जरी निर्धाव दिले, 6व्या बॉलवरती षटकार मारला ना, तर रील बनवतो आणि हेच गाणं टाकतो. कारण आपण पहिले 5 बॉल निर्धाव दिलेत हे कोण टाकत नाही, तेही टाकायला हवेत. आपला खेळ हल्लीचा एखादा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन एखादा चौकार ठोकतो, त्याची रील्स येते. एखाद्या बॉलरने 5 बॉल 5-6 खाल्ले, 6व्या बॉलवरची विकेट गेली ना, ती रील बनवेल आणि त्यालाही हे गीत येतं. चला घाई जास्तीची करा, कारण वेळ आपल्याकडे तितकासा नाही आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये प्रमुख आयोजकांपैकी एक असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ॲज अ कॅप्टन आहे. आपण संदीपजी आम्ही आपलं लक्ष वेधू की जास्तीचा वेळ जातोय. ठाऊक आहे मॅच इम्पॉर्टंट आहे. 6 बॉल 2 ची आवश्यकता. मॅच बनू शकते. कारण मला आठवतो बदलापूरची मयूर पिसेकर प्रदीप पिसेकरांची स्पर्धा जगन्नाथ स्मृती चषक 6 बॉल 1 धावा डिफेंड केल्या होत्या कर्जतच्या कडाव टीमने. इथे धावा डिफेंड करण्यात येतील का? 6 बॉल 2 ची आवश्यकता. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. सुहास करेच्या बॅट मधून षटकार. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच या पण दुसऱ्या मॅच मध्ये इतिहास ज्या खेळाडूने रचला, तोंडरे गावचा सुपुत्र रोशन पाटील निर्धाव षटक त्याच्या माध्यमातून हाताळण्यात आलंय आणि त्याला देण्यात येईल या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. दोन्ही टीमचं आम्ही लक्ष वेधू. हँडशेक करायचंय दोन्ही संघ. मैदानाच्या आतमध्ये हस्तांदोलन करणं गरजेचं राहील.